घराच्या जवळच लघुशंकेसाठी गेलेल्या 9 वर्षीय मुलीचा गुरुवारी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे ही घटना घडली। ईश्वरी पांडुरंग रोहकले असं मृत मुलीचे नाव आहे। ईश्वरीचे वडील पांडुरंग रोहकले गुरुवारी सायंकाळी 7 वाजता घरासमोरील पडवीमध्ये जेवण करत होते। त्यावेळी मुलगी ईश्वरी हिने घराबाहेर लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगितले। त्याचवेळी घराच्या शेजारी मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलीवर हल्ला केला। तिला थेट मक्याच्या शेतामध्ये ओढत नेले। तिने आरडाओरडा केला। पडवीत बसलेल्या वडिलांनी तिचा आवाज ऐकला। त्यांनी मक्याच्या शेतात बॅटरी लावून पाहिले। नरभक्षक बिबट्या तिच्याजवळ आढळून आला। वडिलांनी बिबट्याचा प्रतिकार करत तिची सुटका केली। त्यानंतर बिबट्या पळून गेला। हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला टाकळी टोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। टाकळी टोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात मुलीची उत्तरनीय तपासणी करण्यात येणार आहे। वन विभाग पोलीस यांच्या वतीने संयुक्त पंचनामा करणार आहे। घटनेची माहिती आमदार काशीनाथ दाते यांना कळताच त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी अनिल रहाणे व स्थानिक पोलिसांना सूचना केल्या। तातडीने उपाययोजना करून पिंजरा लावण्याची सूचना केली।